नमस्कार प्रेक्षकांनो. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. आजच्या भागाची सुरुवात सायली, अर्जुन आणि रविराज यांच्या चर्चेने होते. 22 वर्षापूर्वी सापडलेल्या एका डेड बॉडीचा तपास पुन्हा सुरू झालेला असतो. अर्जुन फाईल तपासत असताना त्यामध्ये एक धक्कादायक नोट सापडते. या केसची पुन्हा चौकशी करू नये. ही नोट नेमकी कोणी टाकली आणि एवढी मोठी गोष्ट लपवण्यामागे कोण आहे, असा प्रश्न दोघांच्या मनात निर्माण होतो. अर्जुन ठामपणे सांगतो की हे एखाद्या मोठ्या, प्रभावशाली व्यक्तीचं काम असू शकतं, कारण हॉस्पिटलसारख्या ठिकाणी सगळं व्यवस्थित मॅनेज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सत्य समोर आणण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे, असं दोघेही ठरवतात. इकडे प्रतिमा येते आणि अजूनही तो मिस्ट्री मॅन आपल्या मागावर असल्याचं समजल्यावर तीही हादरते. 22 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही गोष्ट अजूनही संपलेली नाही, हे स्पष्ट होतं. दरम्यान सायली किचनमध्ये सुमनशी बोलते. सायलीच्या शब्दांमुळे सुमन अधिक गंभीर बनते. सायली सुमनला एक महत्त्वाचं काम देते, नागराजवर लक्ष ठेवायचं. धोकादायक असलं तरी सुमन हे काम स्वीकारते. दुसरीकडे सचिन अस्मिताला मेडिटेशनच्या नावाखाली फसवत असतो. मेडिटेशन दरम्यान खाली पडलेली एक फाईल सचिन उचलतो आणि त्यामागे साक्षीचा फोटो पाहून तो पूर्णपणे हादरतो. सचिनला कळतं की समीरा शेखर आणि साक्षी शिखरे हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत. इकडे नागराज गुपचूप गुंडांना भेटतो आणि सुमनचे दागिने मिळवण्यासाठी कट रचतो. सुमन त्याचा पाठलाग करते, पण पुढे तिच्यावर चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावलं जातं. हे सगळं नागराजने जाणून बुजून केल्याचं स्पष्ट होतं. भागाच्या शेवटी पुढील भागाची झलक दाखवली जाते. साक्षीच्या घराबाहेर पोलीस येतात आणि चौकशी सुरू होते. सायली अश्विनकडे मदतीसाठी जाते, कारण आता सत्य बाहेर आणण्यासाठी त्याची गरज असते. मग प्रश्न असा आहे की साक्षीचा खरा चेहरा उघड होणार आहे का? अर्जुन आणि सायली मिस्ट्री मॅनपर्यंत पोहोचणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं जे काही मत असेल ते आपल्याला कमेंटमध्ये कळवू शकता मित्रांनो.